असा आम्हाला कुठलाही कोणी आदेश दिलेला नाही। आम्ही आमच्या मंदिर परिसरामध्ये रोजच्या प्रमाणे सर्व दर्शनासाठी येत राहतो। ते पण आले, त्यांनी आरतीचं व्यासपीठ आणि मंदिराचं व्यासपीठ सोडून दुसरीकडे गेले व जनतेमध्ये ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते। आमच्या गावची परंपरा अशी आहे की आम्ही कुठल्याही राजकीय नेत्याचे स्वागतच करतो। आम्ही कुठल्याही राजकीय नेत्याला आतापर्यंत दमदाटी धक्काबुक्की अजिबात केलेली नाही। याआधी ते या महिन्यामध्ये 4था चक्कर आहे। मग आम्हाला जर तसं करायचं असलं तर पहिल्याच वेळेस आम्ही त्यांना केलं असतं। सप्ताह काळामध्ये ते आले, त्यानंतर 1-2 वेळेस आमच्या इकडे येऊन गेले। पण गेले अनेक वर्ष आमच्या गावावर माननीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून आमच्या गावावर विखे कुटुंबाचं खूप प्रेम आहे। त्यांनी आमच्या सर्वसामान्य जनतेसाठी खूप कामं केलेली आहे। पिंपळा साहेब मागच्या वेळेस आरतीला आले नाही, यावेळेस ते आरतीला आले। आमचं 500-600 वर्षापूर्वीचं मारुतीरायाचं मंदिर आहे। तुम्ही आमच्या इकडे कॅमेरे तुम्ही बघा की या वेळेसच त्यांना का मारुतीरायाचं दर्शन घडलं। त्यांचं आणि आमचं अंतर 10 किलोमीटरचं आहे, तर आमच्याच मारुतीला यायचं त्यांना का असं वाटलं आपण इथे मारुतीरायाचे भक्त आहे या दर्शनाला जावा। आधी गावामध्ये मारुतीरायाचे मंदिर आहे, पण ते जाणून बुजून आमच्या गावात येऊन आमच्या नेत्याची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात, तो आम्ही कदापि होऊन देणार नाही। ठिकाणी गणपती बसवेला होता, त्या ठिकाणी ते नव्हते, त्याच्या विरोध साईडनी ते आले आणि त्याच्या विरोध साईडनं आल्यानंतर ते आमच्या जनतेमध्ये आले। ते विखे पाटलांनी असं केलं, विखेंनी तसं केलं, तालुका वेटीस धरला। मी म्हणलो साहेब हे चुकीचं नका बोलू, तुम्ही आरतीसाठी आले, आरतीसाठीच बोला। यावर ते आमच्यावर भडकले व आम्हाला ते आरेरावीची भाषा करायला लागले। आम्ही त्यांच्यावर कुठलाही धक्काबुक्कीचा प्रयत्न केला नाही। आमच्या मारुती मंदिरात सीसी कॅमेरे तुम्ही ते कधीही चेक करू शकता, त्याच्यामध्ये आम्ही कधी त्यांना धक्काबुक्की, उलट त्यांचं आणि आमचं अंतर भरपूर होतं। आमची शाब्दिक बाचाची झालेली आहे। विखे परिवार हे आमचं दैवत आहे आणि आमच्या दैवताविषयी जर कोणी काही बोललं तर आम्ही व आमची रुई ग्रामस्थ कधीही ते सहन करू शकणार नाही, कारण त्यांनी आमच्या गावासाठी भरपूर केलेलं आहे। ते आम्हाला दैवताप्रमाणेच आहे आणि आमचा दैवताचा अपमान जर कोणी करत असेल तर यापुढे आम्ही कदापि ते सहन करणार नाही। त्याला त्याच्याच वाक्यात आम्ही उत्तर देऊ। दिनांक 14 तारखेला जी काही घटना घडलेली आहे ती माझ्या कानावर त्या दिवशी झाली, परंतु मी या ठिकाणी निक्षून सांगू इच्छितो की आमच्या गावामध्ये आतापर्यंतही कोणी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता इथे आला असेल, नेता आला असेल तर अशा प्रकारे शिवीगाळ किंबहुना गुंडगिरीची भाषा आमच्या कुठल्याही ग्रामस्थांनी अद्यापर्यंत केलेली नाही। आणि मला असं वाटतं की जे माऊली तुरगणे जे बोलले की ते त्यामध्ये सत्य आहे, 100% सत्य आहे की त्यांनी शिवीगाळ केलीच नाही। शिवीगाळ केली असेल तर ते तुमच्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाले असते, आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं असतं, कारण गावामध्ये काही सर्वच एकच विचाराचे असतात असं काही नाही। परंतु 100% मी सांगतो की हे साफ खोटं आहे। मी त्याचा सर्वप्रथम निषेध करतो की ही बाब खोटी आहे। तालुक्याच्या निर्मितीपासून तर आज तुम्ही जर बघितलं तर गावाचे रस्ते जे आहेत ते रस्ते सुद्धा साहेबांनी निधीच्या व्यतिरिक्त त्यांच्या स्वतःच्या जनसेवा फाउंडेशन मार्फत अनेक विकास कामे या ठिकाणी केलेली आहेत। शासनाच्या अनेक योजना या ठिकाणी आलेल्या आहेत आणि म्हणूनच हे गाव जे आहे ते या तालुक्यामध्ये निश्चितपणे हे गाव एक वरच्या क्रमांकाचं आहे। आमचं पुरोगामी विचारांचं गाव आहे। ठीक आहे, मतभेद अंतर्गत असू शकतात, परंतु त्या मतभेदावर ज्यावेळेस आमचे नेते एकच आहेत, विखे पाटील हेच आमचं नेतृत्व आहे, तर त्या बद्दल मी सांगतो की त्यांच्याबद्दल कोणी जर वाईट बोललं तर 100% मला असं वाटतं की गावामधले अनेक जे लोक आहेत त्यांनी नाराजी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि आम्ही नामदार साहेबांबरोबर आहोत, खासदार साहेबांबरोबर आहोत अशा प्रकारची त्यांनी या ठिकाणी मला सांगितलेलं आहे। गावावर माऊली तुरगणेवर जे आरोप केले ते खंडन करण्याची संधी या निमित्ताने आपण दिली, कारण आमचं रुई गाव हे बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं गाव आहे, धार्मिक संस्कृती आहे आणि आतापर्यंत जर गावचा इतिहास जर बघितला आदरणीय बाळासाहेब विखे पाटलांपासून तर सुजादादांपर्यंत त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये हे रुई गावाने त्यांना खंबीर साथ दिलेली आहे आणि आतापर्यंत नामदार साहेब असतील, दादा असतील, यांनी कधीही कोणत्याही कार्यकर्त्याला कधीही उद्धटपणाने वागा किंवा एखाद्यावर वाद घाला, त्याच्याबरोबर भांडणं करा असं कधीही त्यांनी सांगितलेलं नाही। कारण महाराष्ट्राच्या इतिहासात जर आपण बघितलं आज मोजक्या नेत्यांमध्ये सुसंस्कृत नेता म्हणून आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव घेतलं जातं आणि फक्त मला असा प्रश्न पडतो की दरवेळेला राजेंद्र पिपाडे यांच्यावर हल्ले कसे होतात?
या गावामध्ये अनेक लोक येतात, अनेक लोक जातात. आणि आता 1-1.5 महिन्यापूर्वी आमच्या गावामध्ये हरिनाम सप्ताह झाला. त्या हरिनाम सप्ताहामध्ये ते सन्मानानं व्यासपीठावर बसले. आम्ही त्यांचं नावही त्या ठिकाणी घेतलं होतं सत्कारासाठी, परंतु त्यानंतर ते निघून गेले. आणि विशेष म्हणजे आदरणीय दादा त्यावेळेस उपस्थित होते. जर दादांची शिकवण जर अशी असती तर दादांनी त्याच वेळेस व्यासपीठावर बसू दिलं नसतं. परंतु आपण म्हणतो नाटपाट नगर होतं, राईचा पर्वत करायचा आणि आपलं राजकीय हेतू साध्य करायचा. फक्त या हेतूनं पिपाडा साहेबांनी या ठिकाणी काम चालवलेलं आहे. आता गणपतीचे दिवस आहेत, आज गणपतीचं विसर्जन आहे. तर मी तर गणपती रायाला एकच प्रार्थना करू इच्छितो की गणपती राया आदरणीय पिपाडा साहेबांना सुबुद्धी दे आणि त्यांच्या मनात आमच्या गावाविषयी जे काही विनाकारण आकाश बसलेला आहे तो जाऊन त्यांना सुबुद्धी द्यावी. आणि माऊली तुरकणेबद्दल जर बोलायचं म्हटलं की माऊली तुरकणे आमच्या गावामध्ये धार्मिक राजकीय कामामध्ये नेहमी सहभागी असतात. ते गावकरी मंडळावर पण सदस्य म्हणून आहेत. आदरणीय दादांच्याही ठिकाणी ते खांद्याला खांदा लावून काम करतात. गोरगरिबांचे जनतेचे काम व्हावे म्हणून ते दादांपर्यंत जातात. आणि विशेष करून ज्या वेळेस हा आरोप झाला त्यांना गुंड म्हणून, तर आम्ही तर कार्यकर्ते आम्ही निषेध करणारच. परंतु आमच्या गावातले जे थोर मोठे लोक आहेत, जे वाटवडिलांचे आशीर्वाद आम्हाला आहेत, त्या सर्वांनी एवढी कळकळ आणि हळहळ व्यक्त केली की पिपाडा साहेबांसारखा माणूस आपल्या गावातल्या एका तरुण चांगल्या माणसाला गुंड म्हणून संबोधू कसा शकतो. आणि ज्या माता भगिनी आहेत, ज्या कामावर जातात, रोजंदारी काम करतात, त्यांनी सुद्धा असं सांगितलं की पिपाडा साहेबांनी अशी गोष्ट करायलाच नको होती. त्यांना काय त्यांचं राजकीय साध्य करायचं त्यांनी त्यावेळेस साध्य करावं. आणि येणारी विधानसभा निवडणूक आहे, विधानसभेला त्यांनी यावं, त्यांनी तिथं प्रचार सभा घ्यावी, कोणी विरोध करायचं कारण नाही. आणि तिथून मागचा इतिहास आहे, त्यांनी या ठिकाणी सभा घेतली, त्यांनी त्यांचे मुद्दे पण या ठिकाणी मांडलेले आहे. कोणी कोणत्या विचाराबरोबर राहावं हा त्याचा प्रश्न आहे. आणि राहिला प्रश्न विखे पाटलांवर आरोप करण्याचा, कारण जे विखे पाटलांवर काम करतात त्यांना माहिती आहे की विखे पाटलांकडे आपण जावं, साहेबांनी आपलं काम करावं आणि विखे कुटुंबाशी आपण जोडलं जावं. आणि या निमित्ताने जसं आपण साईबाबांकडे जातो आणि बाबांना मागतो, त्याप्रमाणेच विखे कुटुंबाची आमच्या गावावर श्रद्धा आहे आणि त्यांची कृपादृष्टी आहे. आणि म्हणून ज्या वेळेस विखे पाटलांवर एखादा आरोप होतो ते आमच्या सर्व गावचं दैवत आहे. आणि मग साहजिकच त्यांची बदनामी जर चालू असेल तर कोणताही कार्यकर्ता त्या ठिकाणी सहन करणार नाही आणि त्याचं रक्त उफाळून येणार आणि तो त्या ठिकाणी विरोध करणार. या निमित्तानं मी आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या निमित्तानं एकच सांगू इच्छितो की आजपर्यंतचा इतिहास बघा, विनाकारण सूर्यावर थुकण्याचा प्रकार करू नका. या ठिकाणी आपलंच नुकसान होणार आहे, आपलीच बदनामी या ठिकाणी होणार आहे. या निमित्तानं मी एकच विनंती करतो की इथून पुढे कोणत्याही राजकीय नेत्याने आमच्या गावात जरूर यावं, त्यांना त्यांची भूमिका मांडण्याची जरूर या ठिकाणी त्यांना अधिकार आहे, हक्क आहे. परंतु विनाकारण येऊन आमच्या गावातल्या तरुण मुलांना जर बदनाम करण्याचं षडयंत्र आपण रचणार असाल तर या गावचे हा सर्व आमचा जो काही तरुण वृंद या ठिकाणी आहे तो कदापि सहन करणार नाही.